तर आमचं एक छोटंसं कपड्याचं दुकान आहे, श्रुती सिद्धी कलेक्शन म्हणून. दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर माझा, माझ्या बहिणीचा आणि माझ्या मम्मीचा फोटोसुद्धा लावलेला आहे. तर आमचं हे दुकान माझी मम्मी चालवती आणि आमच्या दुकानात टोटल सगळं लेडीज वेअर अवेलेबल आहे. तर दुकानासोबतच माझी मम्मी एक प्रोफेशनल टेलरसुद्धा आहे, जी बघा ब्लाऊज वगैरे खूप सुंदर प्रकारे शिवते. तर येत बघा एक ब्लाऊज शिवलेला आहे तिने, तर तो त्या ब्लाऊजची डिझाईन काय अशा प्रकारे आहे. तर दुकान छोटं असो किंवा मोठं, त्यामध्ये माल तर भरावाच लागतो. त्यामुळे आज मी आणि माझी मम्मी सोबतच आलो होतो माल आणायला दीपक एजन्सीला. तर आज पहिल्यांदा आतमध्ये एंट्री केल्या मला ह्या दुकानाचे ओनर दिसले. तर माझी मम्मी मला सांगत होती हे ओनर आहे. तर आम्ही इथून टोकन वगैरे घेतला. तर आमचा टोकन नंबर 16 होता. तर सुरुवातीलाच आम्ही बेसमेंटला गेलो, कारण की बेसमेंटलाच आमचं काम होतं. इथे बेसमेंटलाच खूप सारे सेक्शन्स होते. कुर्तीचे वेगळे सेक्शन, फ्रॉकचे वेगळे सेक्शन, जीन्सचे वेगळे सेक्शन. तर इथे प्रत्येक सेक्शन एका वर्करकडे दिलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. माझ्या मम्मीला ही फ्रॉक आवडली होती, तर ती मला विचारत होती की ही फ्रॉक घ्यायची का आपल्या दुकानासाठी. हे काका मला इथं दाखवत होते की त्यांच्याकडे काय काय आहे त्यांच्या सेक्शनला. प्रत्येकजण आपापल्या सेक्शनमध्ये जाऊन आपापल्या सेक्शनचं दाखवत होते. तर मेन गोष्ट तर ही होती की इथे ऑलरेडी सगळेजण मला ओळखत होते. इथलच्या कपड्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि इथलच्या स्टाफचं बिहेवियरसुद्धा. तर माल वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही बिलिंग काउंटरला येऊन बिल वगैरे केलं. तर अशा प्रकारे आमचा माल वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. बाय.